आम्ही आदिवासी आहेत, आम्हाला छेडू नका। मी आधी सांगतो, छेडू नका। हा, छेडू नका या आदिवासींना। याला छेडलं तुम्ही लोकांनी, ग्रामपंचायत सिडको सगळे छेडतात। हा, याचा परिणाम मग भोगायला लागेल तुम्हाला। या गरिबांना छेडला तर तुमच्या बांधल्या माड्यानं आम्हाला हाकलता काहीत ना तुमचा ऐशोआराम करायला। तुम्हाला देव कधी सुखी ना ठेवणार, कधी देव सुखी ना ठेवणार तुम्हाला। तुम्ही माड्या बांधण्याचा गाड्या घ्या, तुमचे पैसे जाणार तिकडे हॉस्पिटलला, दुसरा कुठं नाही जाणार। काय पलतील, पलणारा घ्या, पलणारा घ्या। आमचा पहिला परवसन करून द्या कुठंतरी व्यवस्थित, नंतर आम्हाला हटवा। आमचा मुबादला आम्हाला द्या, सर्वांना दिला तसं आम्हाला पण द्या। आम्ही आदिवासी आहेत। प्रस्ताव बनवला होता साहेब, स्वतःच इथं कागदा नाही। पुढची का पुढची गाडी मी आता चाललो हायकोर्टात। संध्याकाळी मीटिंग घेणार आहे, इथंच मीटिंग घ्या, कारण की अभी नाही तो कभी नाही। आता तुम्ही जर एकत्र ना आले तर येणारा काळ तरी बिकट आहे। एक एक करून शासन काय करत आहे, जेवढे आदिवासींचे वाडे सर्व वाडे आपल्या ज्या डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नसल्यामुळे ते अनधिकृत ठेवत आहे शेवटी। आणि प्रशासन तुमच्याकडे पेपर नाही म्हणताय, तर तुम्ही पेपर सबमिट केले होते ना, तरी पण ते म्हणताय की अनधिकृत आहे करून। तर आता सावध राहावं लागेल। काय आपले गिले शिकवे म्हणजे काय आपले मतभेद असतील कोणाशी काय, ते सर्व बाजूला ठेवून आता एकत्र यावं लागेल, लढा उभा करावा लागेल। नाहीतर मग रस्त्यावर राहण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल, कारण की जाताना हाच भाग जातो आहे, तो भाग जात नाही आहे। त्यामुळे ह्याच भागाच्या लोकांनी हे करायचं आणि तिकडच्या लोकांनी करायचं नाही, ते काही योग्य नाही। आज इकडचे तोडतील होते, ते पण तोडायला मागे पडणार। त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जी लोक होते त्यांची घरं का तुटत नव्हती, त्यांची घरं आतमध्ये आहे, तरी पण ते पोलीस स्टेशनमध्ये आहे। याचा तुम्ही समजून घ्या की आपल्याला एकजूट राहणं गरजेचं आहे। आता एक हप्ता त्यांनी आपल्याला टाईम दिला आहे, सध्या काही मीटिंग घेऊ। समीर केरीने काही डॉक्युमेंट केले आहेत तिकडे हायकोर्टामध्ये आपल्या स्टेसाठी, ते बघू। माझं वकीलपत्र देतो त्यांना, आम्ही दोघं जाऊन तिकडे हायकोर्टामध्ये उभं राहतो स्टेसाठी। आपल्याकडे आता हाच पर्याय आहे, कारण की दुसरा पर्याय आपल्याला दिसत नाही। इकडे कुठली जागा आरक्षित आता नाही, लगेच घरकुल बांधून तुम्हाला देता येणार असं काही प्रोसेस नाही। जरी मी म्हणालो तरी पण की बाबा आरक्षित प्लॉट आहे तर तिकडे आपण तुम्हाला घरकुल मंजूर करू, ते पण शक्य आता या क्षणाला नाही, तोपर्यंत घर आपलं तुटलेलं असेल। तर आता काय करायचं, तर आता या सिडकोने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला थांबवायचं कसं तात्पुरता, ते आपल्याला आता बघावं लागेल। ते महत्त्वाचं आपल्यासमोर आव्हान आहे। बाकी आता आपल्या डोक्यात काहीच नसलं पाहिजे, ते थांबवायचं कोर्टाच्या माध्यमातून। तुम्हाला काय सिग्नेचर द्यायला त्यांनी सांगितली होती, ते पेपर मी वाचतो, तुम्हाला विश्वास नसेल सरकारी कामगिरी करा तर ॲट्रॉसिटी मला ही तोडणं आहे चुकीच्या पद्धतीने। तुम्ही पण हे मान्य करताय की तुम्ही आलेले काय म्हणाले, तुम्ही आलेले काय म्हणाले आपण काहीतरी मान्य ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे हे खरं सरळ ॲट्रॉसिटीचे जातात, आदिवासी लोक त्याच्यावर ही अतिक्रमणाची कारवाई करणं